काय बँगलोरची हवा आणि काय विषय. पूर्ण बँगलोर, पूर्ण सिटी एक नंबर आवडली मला. काय झाडं आहेत, काय निसर्ग, पूर्ण निसर्गाचं पूर्ण झाड म्हणजे बँगलोर शहर एक नंबर. मजा येऊ राहिली. आणि आता आपण जातोय तिरुपतीला. तर तिरुपतीच्या रस्त्याला आता किती मजा येते ही तर बघायचीच आहे, प्रत्येकाला बघायची आहे. व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ बघितल्याने काही होत नसतं, तुमचा टाईमपास होतो आणि मी तुम्हाला एंटरटेनमेंट करणार. पूर्ण जर्नीमध्ये एंटरटेनमेंट करणार. आपली लँग्वेज चेंज होईल, आपला रुतबा चेंज होईल. आणि मास्क घालायचं विसरू नका बाहेर निघाल्यावर, जसं मी घातलेलं आहे. सेड इन लास्ट व्हिडिओ, आज मी जाणार आहे तिरुपती बालाजीसाठी आणि निघणार आहे. तर आत्ता मी आहे जस्ट बँगलोरला आणि आता इथून हॉटेलमधून चेकआउट करायचं आहे आणि मग तिरुपतीची बस पकडायची आहे बँगलोरच्या स्टेशनवरून. सो कीप वॉचिंग. जाताना एक शेवटची आपली रूम दाखवतो एकदा. चांगली रूम होती. झोप पूर्ण झाली आपली, काही विषय नाही. चला मग. तर आता निघतोय. बॅग पॅक सगळी रेडी पूर्ण. चला बाय बाय बँगलोर. एनी प्रोसिजर टू चेकआउट? ओके. आता ते म्हणताय काही प्रोसेसर नाही चेकआउट करण्यासाठी. सो बघू. एक्सक्यूज मी अन्ना, एनी प्रोसेस टू चेकआउट? वेकेट பண்ணுங்களா? या वेकेट 1 मिनिट. तर आता इथून हॉटेल लिव्ह करतोय. हे सर आहे, यांनी म्हणजे खूप चांगली आपल्याला हेल्प केली बँगलोर फिरण्यासाठी. चलो चलो. हाय. हॉटेल बी मस्त आहे. हॉटेलचं नाव काय तुमचं? व्हॉट इज युअर हॉटेल? बालाजी कम्फर्ट. श्री बालाजी कम्फर्ट. FC रोडला हॉटेल आहे यांचं. इथं मस्त विजिट करा. चलो. तर आता हॉटेलहून निघालो आहे. आता बालाजीला जायसाठी तिरुपतीची बस पकडावं लागणार आहे आपल्याला. आणि बघू आता मॉर्निंगचं काहीतरी नाश्ता बी करावं लागेल. तिथून कॅब बुक करतो, तेच सोयीस्कर पडेल असं वाटू राहिलं. कॅब बुक केलेली, कारण दुसरं काही. एक रिक्षा बघतो किती म्हणतो, काय म्हणतो. चला बघू. आता इथून रिक्षा केलेली आहे आणि आनंदराव सर्कल म्हणून पॉईंट आहे, तिथं चाललो आहे. तिथून आपल्याला तिरुपतीची बस भेटेल. चला जाऊ मग.
आता इथं आनंदराव सर्कलच्या बस स्टेशनला आलेलो आहे. आनंदराव सर्कल इथून आता तिरुपतीची बस पकडायची. चला बसमध्ये भेटू. आता जस्ट तिरुपती जायसाठी बसमध्ये बसलो आहे आणि काहीतरी बसने 400 रुपये लागतात तिकीट इथून तिरुपती जायला. बँगलोर टू तिरुपती कंटिन्यू बसत असतात 1 तासाला 1. तर काही प्रॉब्लेम नाही तसा. आणि काहीतरी 6 तास लागतात. तर मग संध्याकाळी आता 6ला पोचेल मी तिरुपतीला. आणि काय म्हणता आता वाजले घड्याळमध्ये 11. 6 वाजता तिरुपतीला पोचेल. मग पहिले हॉटेलमध्ये चेकिंग करेल आणि मग पूर्ण पुढचं काय प्लॅन करायचं आहे. कारण रात्री माझं दर्शन आहे 10:30 वाजता. तर त्याच्या हिशोबाने सगळं बघावं लागेल. तसे बँगलोर सिटी बी खूप सारखं फिरायसारखं आहे. अजून एकदा यावं लागेल बँगलोरला. पण आता तेव्हा थोडंसं आपल्याला मित्र कंपनींना बी साथ आणावं लागेल. म्हणजे कसं मजा करता येते. एकटं आता ह्या वेळेला मला तिरुपतीला जायचं होतं त्याच्यामुळे मी एकटाच प्लॅन केला होता. बट इथं खूप सारखं फिरण्यासारखं आहे आणि खूप कॉस्टली सिटी आहे. पुण्यापेक्षा महाग आहे. तर जास्त जण असले तर सगळ्यांना कन्व्हिनियन्स पडतं. आणि आपण जर असे हिंदी बोलणारे असलो ना तर इथले लोक आपल्याला येडं घुमवतात. कारण ते कन्नडीमध्ये बोलत असतात. त्याच्यामुळे आपल्याला काही कळत नाही आणि मग नवीन बकरा आला आहे असं समजून आपल्याला येडं घुमवतात. काल माझ्यासोबत बिधाच किस्सा झाला होता. काल काय झालं मी असंच बँगलोर साईड सीइंगची टूर बघायला गेलो तर मला बोलला 1800 रुपये. मग मी जिथं राहत होतो हॉटेल तिथून सगळं जवळजवळच होतं. आणि मला काय माहिती नव्हतं. आपण नवीन असतो आपल्याला काय माहिती नसतं. बट ते काय म्हणतात त्याचं जस्ट मग मी आजूबाजूला विचारलं हॉटेलवाल्याला विचारलं. तो म्हणे सगळं जवळजवळच आहे. मग पायीच हिंडलो मी. तसं त्या मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर बघाच. आणि मित्रांपर्यंत शेअर करा. दरवेळेला सांगतो मी तुम्हाला शेअर करत जा व्हिडिओ. तेव्हाच तुमचा भाऊ व्हायरल होईल ना. असं तुम्ही शेअर नाही करणार तर कसं काय चालेल. इथं येऊन इंग्लिशसुद्धा आपली साऊथ इंडियन टाईप बनून जाते. माझी इंग्लिशच साऊथ इंडियन टाईप होऊन गेली ती. म्हणजे एकदम आपण इंग्लिश बोलताना साऊथ इंडियन टोनमध्ये बोलतो. काय माहिती इडली डोसाचा फरक आहे कशाचा फरक आहे. पण होतो तसा इफेक्ट थोडासा. आपण त्यांच्याशी बोलताना सुद्धा साऊथ इंडियन टोनमध्ये बोलतो. तुमच्यासोबत बी झालं असेल तर कळवा मला कमेंट डाऊनमध्ये सांगा. कोणी आलेलं असेल तर चालेल. मग बघा मग तिरुपतीची जर्नी कशी स्टार्ट होते. Let's have a bit of fun till I downfall. My love, if you feel like I do right now, don't say you're on the run to the other side, my love. ये हसी वादियाँ चले अब कहाँ. अरे इथं चाललो ना बाबा तिरुपतीसाठी तर चाललो आहे. बघा ना कसला मोसम आहे. इथं पूर्ण राडा. आणि इकडचे नावं पाय आपण काही कळत नाही. काय लिहिलं आहे काही समजत नाही. पण आपल्याला माहिती असतं कुठं जायचं आणि कुठं नाही जायचं. आणि इकडची हवा थंडी हवा एकदम हृदयस्पर्शी हवा आहे. आणि खूप एकदम असं एकटं फिरल्याने बी जे म्हणतो ना आपण तो जो फील येतोय हवा लागते चेहऱ्यावर एकदम मजा. आणि असला चिल वाटू राहिलं. मोसम एकदम मस्त ना भाऊ. एकदम कडक चालू आहे सगळ्या. पूर्ण बस खाली आहे. कोणी चालेल नाही आहे. बरोबर तिरुपतीला मी आणि काही 2-3 प्रवासी आहेत. खूप मजा आहे. आणि इथं साऊथ इंडियन मूवी बी चालू आहे. इकडं बघा कसला मूवी चालू आहे. पण आपल्याला काही कळत नाही त्याच्यामुळे आपण कानात हेडफोन टाकून गाणे ऐकणार. बरोबर की नाही. आणि इकडं वातावरण म्हणजे इतकं भारी आहे ना. एकदम थंड वातावरण आहे. आणि असं मला तर एकदम सूट होणारं वातावरण आहे. त्याच्यामुळं परत एकदा बँगलोर ट्रिप तर बनतेच बॉस. चला आता आपल्याला तिरुपती जायचं आहे. मग आपल्याला दिसेल नवीन लुक. हे केस जे आपण 1 वर्ष वाढवलेले होते त्यांचं
शेवटी जे आपण म्हणतो ना, मनात ठरवलं तर होतं रे, आधी केलीची पाहिजे. सेम किस्सा माझ्यासोबत घडला आहे. मी ठरवलं तर एक दिवशी तिरुपतीला जाईल आणि केस तिथंच द्यायचे, आणि नेमकं तिरुपती बालाजी श्री व्यंकटेश्वरराव यांनी आपल्याला घडून आणलं आपल्यासोबत. मी म्हणत नाही की मी स्वतः ट्रिप प्लॅन केली, मी फक्त माझ्या डोक्यात विचार आला होता की केस तिरुपतीला बालाजी, आणि मी मेंटेन केलं. मी माझा शब्द पाळला आणि बरोबर तसंच झालं, आणि तिरुपती बालाजी ट्रिप सक्सेस झाली. मला 2-3 विघ्न आले, ट्रेन कॅन्सल झाल्या, तिकीट कॅन्सल झाल्या, पण तरी पण जर मनात तुम्ही ठरवलं असेल तर तुम्हाला देव मदत करतो. हे माझ्यासोबत घडलं आहे. आणि असं म्हणतात की तिरुपती बालाजीला जेव्हा जातो तेव्हा आपल्याला विघ्न आलं तर चांगलं असतं. त्या विघ्नाला आपल्याला टाळायचं नसतं, सामने जायचं असतं. प्रत्येक लाईफ बी तशीच आहे आपली. कोणते बी विघ्न आलं सामोरे जा, काही ना काही उपाय निघतोच. आणि शेवटी मी बँगलोरला बसने आलो, आणि बँगलोर एक होऊन गेलं. मला बँगलोर यायचं होतंच, पण मी टाळत होतो. बट आता माझं नशीब म्हणा, नाही तर काही म्हणा, नाही तर देवाची कृपा म्हणा, बँगलोर बी ॲड होऊन गेलं, बँगलोर बी फिरलं गेलं. जर आलो नसतं तर माहिती पडलं नसतं कसं आहे काय आहे. त्याच्यामुळं आता आपलं झालेलं आहे काम. आणि बँगलोर सिटी बघितली गेली, IT हब असल्यामुळं खूप पॉश सिटी आहे आणि लई सुविधा आहेत. तशा पुण्यात, आपल्या पुण्यामध्ये अजून यायच्या बाकी आहे, लवकरच यायला पाहिजे, गव्हर्नमेंटने करायला पाहिजे तयारी. बट बँगलोर सिटी मस्ट विजिट, एकदम चुम्मेश्वरी सिटी आहे. तर टेन्शन घ्यायचं नाही, सबस्क्राईब करायला फुकट आहे. आणि जास्त नाद करायचा नाही पोरांचा, कारण माहिती ना, ला 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 ला. चला मग बघा मग. इकडं फुल डोंगर आहे, डोंगरांवर पूर्ण दगडांचेच डोंगर आहे, म्हणजे पूर्ण दगड आहे या डोंगरांमध्ये. आपल्याकडे कसे नॉर्मल डोंगर असतात त्याच्यासारखे नाही, इथं सगळे दगड दिसत आहे. तुम्हाला नीटवाला एक लुक दाखवतो बघा नीट. इथं गाडी थांबलेली आहे आणि इथं असे फुलं घेऊन जात आहे, फुलांची शेती वाटतं इकडं. हे सगळे फुलं तिरुपती बालाजीला घेऊन चालले बघा. इथून आपल्या आंध्र प्रदेशच्या गाडीमध्ये सगळे फुलं टाकतात. ते मुलगा बघा त्याच्या डोक्यावर कसे पकडलंय त्याने. आता जस्ट आंध्र प्रदेशची बॉर्डरमध्ये घुसलोय आपण. तिरुपती जे आहे ते आंध्र प्रदेशमध्ये येतं आणि बँगलोर जे आहे ते कर्नाटक राज्यात येतं. तर आत्ता जस्ट टोल नाका पास केला आंध्र प्रदेशच्या बॉर्डरमध्ये. आपण आता एंट्री केली. सो ट्यून चेंज मामा है ना, तेलुगु लैंग्वेज में बात करने का भी. तो अपने को तो आती नहीं, पर अपन स्टाइल तेलुगु वाला मारेंगे, चलेंगे ना पब्लिक. तेलुगु कन्नड़ स्टाइल छोड़ देने का भी अभी
आता इथं बस थांबलेली आहे अर्धा तास हॉटेलवर आणि बघू आता काहीतरी इथं खायचं काय भेटतं. चला बघू. आता इथं हॉटेलमध्ये आलेलो आहे आणि मसाला राईस ऑर्डर केला आहे. ते म्हणे साऊथ इंडियनमध्ये डोसा वगैरे तर काही भेटणार नाही. तर मग आता बघू इकडचा मसाला ड्रेस ट्राय करू. त्या लोकांना दुसरी कोणती लँग्वेज येत नाही. एक तर इंग्लिश बोला नाही तर तमिळ बोला, तेलुगू बोला. तर बघू काय नाही खायचे आयटम चव घेऊ. साऊथ इंडियन स्टाईलमध्ये मसाला राईस कसा वाटतो. आपला मसाला राईस आला आहे बघा. आता मी 5 मिनिटात फिनिश करतो याला. तब तक तुम्ही ब्लॉग झालं बाबा जेवण. गाडीत बसलो आत्ता आणि लगेच पाऊस बी चालू झाला. बरं झालं लय पोटभर जेवण झालं. चांगलं होता राईस, मसाला राईस. आपल्या तिकडचे जेवण त्याच्या जेवण काय फरक नाही वाटला मला. पोट भरलं. आता काही विषय नाही संध्याकाळपर्यंत. आता इथून काहीतरी 1 तासाचा प्रवास बाकी आहे तिरुपती जायचा. 1-2 तासाचा. 160 किलोमीटर आहे अजून बाकी. चालेल मग तिरुपती उतरल्यावर भेटू. चालेल ना. चालेल मग बाय. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. Through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. फायनली तिरुपतीला पोचतोय आता इथून तिरुचेंदूरला जावं लागेल. तिरुचेंदूरला माझा हॉटेल पॉईंट आहे, चेक पॉईंट तिथे चेक इन करेल आणि मग लगेच तयारी करून लगेच निघेल तिरुपतीच्या दर्शनासाठी. वरती तिरुमलाला जावं लागेल पहाडावर. चालेल मग बघू. Through the highways, till my shadow turns to sun rays.
जस्ट आत्ता तिरुपतीच्या बस स्टँडला पोहोचलो आहे आणि आता इथून मी तिरुचानूरला जाणार आहे. तिरुचानूरसाठी इथं बस बघावं लागणार आहे एका ठिकाणी आणि तिथून मग डायरेक्ट आपल्याला तिरुमला हे आहे टेम्पलवरती तिथं जावं लागेल. बस पकडावं लागेल तिकडं जावं लागेल. आता पहिले हॉटेलला रूमला जातो. चला हॉटेलमध्ये भेटू. हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहे आणि आता पटकन 5-10 मिनटामध्ये रेडी व्हायचं आणि लगेच निघायचं आहे तिरुपतीला दर्शनसाठी. रात्रीचं तिकीट आहे. चालेल मग आवरतो थोडं घाई ते. चला बोलू आपण बघू ट्रिप बघू थोडीफार. चला जय गोविंदा श्री व्यंकटेश्वराय नमः श्री श्रीनिवासराय नमः. चलो